नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्मार्ट पोल्ट्री फार्मिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पोल्ट्री फार्मिंग हा एक खूप चांगला आणि नफ्याचा व्यवसाय होत चाललेला आहे मित्रांनो। पण कसं आहे ना मित्रांनो, अनेक लोकांना याची प्रॉपर माहिती नसल्यामुळे अजून बरेचसे लोक हा व्यवसाय करायला घाबरतात। अनेक लोकांना योग्य माहिती नसल्यामुळे बरेचसे लोक हा व्यवसाय चालू करत नाहीत मित्रांनो। त्यांना तर चालू करायचं असते, त्यांना तर कुक्कुटपालन करायचं असते, पण काही थोडीफार माहिती नसल्यामुळे हा व्यवसाय करू शकत नाहीत मित्रांनो। जसं की कुक्कुटपालन करत असताना कुठला पक्षी निवडायला पाहिजे, अंड्यासाठी व्यवसाय करायला पाहिजे की मांसासाठी करायला पाहिजे, किंवा पक्षी जरी निवडला त्यांचं संगोपन कसं करायचं, खाद्य कोणते कोणते द्यायचे, त्याच्यावर कोणते कोणते रोग पडतात, जर रोग पडले तर त्याच्यावर औषधोपचार काय काय करावे लागतात, व त्यांना शेड योग्य पद्धतीने व कमी खर्चात कसं बांधायचं हे पण माहिती नसतं मित्रांनो। कारण काही जण काय करतात, शेड बांधायला $1,00,000-2 लाख रुपये सुरुवातीलाच खर्च करतात। कुक्कुटपालनचं मोजकं ज्ञान असते आणि शेडला भला मोठा खर्च करून बसतात। पहिली बॅच टाकून शेडचाही खर्च निघत नाही, म्हणून हताश झालेले शेतकरी, हताश झालेले कुक्कुटपालक हा व्यवसाय सोडून देतात, तिथंच बंद करतात मित्रांनो। व या सर्व गोष्टी तुम्ही योग्य पद्धतीने करून सुद्धा शेवटी पक्षी कसा विकायचा, कुठे विकायचा, हा पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे मित्रांनो। कारण तुम्ही तर पक्षी आणाल, त्याचं चांगलं पालन पोषण करा, संगोपन करा, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा पक्षी विकला गेला पाहिजे मित्रांनो। पक्षी जर नाही विकला गेला तर त्याचा खाद्याचा खर्च वाढतो, खाद्याचा खर्च जर वाढला तर साहजिकच आहे तुम्हाला ती बॅच परवडणार नाही मित्रांनो। म्हणून तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील। तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे। जर तुम्हाला पोल्ट्री फार्म सुरू करायचा असेल किंवा तुम्ही पोल्ट्री फार्म सुरू केलेला असेल तरी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच कुक्कुटपालन संदर्भात नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो। आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या चॅनल मार्फत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो। तर मित्रांनो, लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कुठल्या जातीचा पक्षी निवडायचा, ते मांसासाठी व्यवसाय योग्य राहील की अंड्यासाठी योग्य राहील, या पण प्रश्नाचे उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये दिले जाईल मित्रांनो। धन्यवाद मित्रांनो।